कल्पना करा, तुम्ही एका घनदाट जंगलात आहात. रात्र आहे आणि तुमच्या हातात कोणताही प्रकाश नाही. तुम्ही पाऊल टाकता, पडता, पुन्हा उठता. दिशा कोणती हेच समजत नाही. बरोबर अशीच अवस्था आपल्या पूर्वजांची होती. जोपर्यंत महात्मा फुले यांनी शिक्षणाचा तो पहिला दिवा पेटवला नव्हता, त्यांनी म्हटलं होतं, शिक्षणाशिवाय समाज अंधारात भटकतो. हे केवळ एक वाक्य नाहीये, ही एक चेतावणी आहे. आज आपण 21व्या शतकात आहोत, पण खऱ्या अर्थाने आपण प्रकाशात आहोत का, की अजूनही आपण विचारांच्या अंधारात भटकतोय? आजचा व्हिडिओ तुम्हाला त्या अंधारातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवेल. ज्ञानच प्रगतीचा प्रकाश आहे, हे आज आपण समजून घेऊया. महात्मा फुलेंचा काळ आठवा. शिक्षण हे काही विशिष्ट लोकांच्या हातात होतं. सामान्य माणूस ज्ञानापासून वंचित होता. फुलेंनी हे ओळखलं होतं की जोपर्यंत समाजातील शेवटच्या घटकाला शिक्षण मिळत नाही, तोपर्यंत समाज खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकत नाही. आपण काही मुद्दे बघूया. त्यात मुद्दा एक, शिक्षणाशिवाय समाज अंधारात भटकतो. जेव्हा फुले म्हणतात समाज अंधारात भटकतो, तेव्हा त्या अंधाराचा अर्थ केवळ निरक्षरता नाही. त्या अंधाराचा अर्थ आहे गुलामगिरी. ज्याला स्वतःचे हक्क माहीत नाहीत, जो स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही, तो माणूस अंधारात आहे. मग तो कितीही श्रीमंत असो. फुलेंनी सावित्रीबाईंसोबत मिळून त्या अंधारावर ज्ञानाचा प्रहार केला. आणि मुद्दा सेकंड, ज्ञानाचा प्रगतीचा प्रकाश. प्रगती म्हणजे केवळ पैसा कमवणे नाही, प्रगती म्हणजे मानसिक गुलामगिरीतून मुक्ती. महात्मा फुले म्हणतात, ज्ञानच प्रगतीचा प्रकाश आहे. हे ज्ञान म्हणजे काय? हे ज्ञान आहे स्वतःच्या क्षमता ओळखण्याचे. आज आपण मेंटल पीस शोधतोय. ओव्हर थिंकिंग कमी करायचं, पण हे कसं होईल? तर ज्ञानाने. ज्याला आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवता येतं, तोच खरा सुशिक्षित. आणि मुद्दा तिसरा, आजच्या संदर्भात फुले. मित्रांनो, आज आपल्याकडे शाळा आहेत, पदव्या आहेत, तरी आपण अंधारात का भटकतोय? कारण आपण माहिती मिळवली, पण ज्ञान मिळवलं नाही. माहिती म्हणजे काय? जी मोबाईलवर उपलब्ध आहे. आणि ज्ञान म्हणजे काय? जी माहिती आपल्या कृतीत उतरते. महात्मा फुले आज आपल्यात नाहीत, पण त्यांचे विचार जिवंत आहेत. ते विचार तेव्हाच अर्थ ठरतील जेव्हा आपण ते स्वतःच्या जीवनात आचरणात आणू. पुढच्या वेळी जेव्हा मोबाईलवर काहीतरी स्क्रोल कराल, तेव्हा स्वतःला विचारा, हे जे मी बघतोय याने माझ्या ज्ञानात भर पडते का, की मी माझ्या वेळेचा अंधार वाढवतोय? शिक्षणाचा हा दिवा केवळ स्वतःसाठी नका पेटवू, तो इतरांसाठीही पेटवा. तुमच्या आजूबाजूला असलेल्या गरजू मुलांना मदत करा, त्यांना ज्ञानाचा मार्ग दाखवा. तुम्हाला काय वाटतं, खऱ्या अर्थाने सुशिक्षित कोणाला म्हणता येईल? तुमची व्याख्या कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला फुलेंचे हे विचार खरोखरच प्रेरणादायी वाटले असतील, तर ह्या व्हिडिओला प्रत्येकापर्यंत पोहोचवा, ज्याला आज आशेची गरज आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विचारासह. जय भीम, जय ज्योती, जय क्रांती.